जय शिवराय मित्रांनो, रब्बी हंगाम सुरू होतोय आणि रब्बी हंगाम सुरू होत असतानाच गेल्या काही दिवसापासून बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून बातमी छापली जाते की खताच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, शेतकऱ्यांना बसणार फटका। आणि साहजिकच या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की खरंच खताची दरवाढ झाली का। खताच्या कंपन्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे नवीन दर जाहीर न करता सुद्धा बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून खतामध्ये दरवाढ झाली म्हणून त्याचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहेत। आणि साहजिकच शेतकऱ्यांना ही खतं दिली जात असताना दुकानदारांच्या माध्यमातून या वाढीव दराने ती खतं दिली जात आहेत। मग खरंच खताची दरवाढ झाली का किंवा खताला लागू असलेली जी काही सबसिडी योजना आहे ती लागू आहे का, हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून 2010 पासून NBS योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये खत कंपन्यांना जी काही वाढणारी रक्कम असेल ती अनुदान स्वरूपामध्ये दिली जाते आणि खताच्या किमती स्थिर ठेवल्या जातात। खरीप हंगाम 2025-26 मध्ये सुद्धा ही योजना राबवली गेली होती। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या योजनेची मुदत होती। 30 सप्टेंबर 2025 ला या योजनेची मुदत संपल्यानंतर पुढे रब्बी हंगामासाठी ही योजना लागू करणं गरजेचं होतं, परंतु 1 महिन्याचा कालावधी लोटला तरी ही योजना लागू करण्यात आलेली नव्हती। आणि साहजिकच या सबसिडीवाल्या अनुदानित योजनेचा कालावधी संपल्यामुळे 1 ऑक्टोबर पासून नवीन दर लागू राहतील अशा प्रकारे माहिती या ठिकाणी समोर येत होती। आणि याच्याच मध्ये 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा रब्बी हंगाम 2025-26 करता ही NBS योजना अर्थात खताला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची योजना पुढे राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली। 37,952 कोटी रुपयाचा खर्च किंवा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर DAP असेल, PNK असतील किंवा NPK ची खतं असतील, या खतांना NPKच्या जवळजवळ 28 प्रकारच्या 28 ग्रेडच्या खतांना सबसिडी दिली जाते। आणि याच्यासाठी आता 1 ऑक्टोबर 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी 37,952 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता याच्यामुळे काय होणार आहे की जे काही खताचे दर असतील त्या दरावरील शेतकऱ्यांना असलेले दर जे काही असतील ते स्थिर राहतील आणि वरील असलेली रक्कम ही शासनाच्या माध्यमातून सबसिडी स्वरूपामध्ये दिली जाणार आहे। अर्थात सबसिडीची रक्कम वजा करून जे काही खताचे दर असतील त्या दराने शेतकऱ्यांना ती खतं आता उपलब्ध करून दिली जाणार आहे। खरीपाच्या हंगामामध्ये जे दर होते, जे खताचे सबसिडी होती, तीच रब्बी हंगामाला लागू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे खताच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणं अपेक्षित नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल आशा करतो। कारण बऱ्याच वेळा खताची दरवाढ झाली या बातम्या ऐकून किंवा या बातम्या पेरून याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दरामध्ये खतं दिली जातात आणि शेतकऱ्यांना खतं दिल्या गेल्यानंतर विकल्यानंतर शेतकऱ्यांनी खतं घरी आणल्यानंतर परत शेतकऱ्याला समजतं की अशा प्रकारची दरवाढ झालेलीच नाही। साहजिकच याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि हे नुकसान होऊ नये हीच एक माफक अपेक्षा। धन्यवाद।